सुंदर असा चेंडू, कॅच सोडलेली आहे वाटतं. इनसाइड एज होता आणि कॅच सोडली. सानेची कॅच तुम्ही सोडली. वन ऑफ द डेंजरस बॅट्समॅन कस्तुभ साने, मॅन फ्रॉम बिडरी. सुंदर असा खेळाडू, सुंदर असा गोलंदाज, रनअप घेऊन जो पॉवर स्ट्रेंथ दाखवतोय तो. सुरेख फटका, स्टेप आउट होऊन आणि एक धाव पूर्ण. स्टेप आउट होऊन मारायचा प्रयत्न होता, तो प्रयत्न सफलही झालेला, पण इनसाइड एज लागून फिल्डरच्या हातात. धावसंख्या झालेले, धावसंख्या 1 रन. आताचा नो, सॉरी, चुकीची दुरुस्ती. धावसंख्या झालेले 2 आणि फ्री हिट. नो चेंडू. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. 4-5 ची फिल्डिंग आहे. 4 आणि 5. भाई शिवलकर, सॉरी, चुकीची दुरुस्ती. भाई सुरेख फटका, भाईच्या बॅटमधून निघालेला षटकार. सुरेख फटका, 6 धावांसाठी षटकार. खांडेकरांनी षटकार दिलेला. आणि हा चेंडू चढलेला हवेत आणि झेल बाद. बाउन्सर चेंडू, बॉल उडला आणि तो बॅटीच्या कण्याला लागून तो टॉपेज झाला आणि तो भाई जमा झाले. नाव काय त्याचं? पाव थोडी लिहणार इथं आम्ही. बॅट्समॅन नेम त्याला विचार ना त्याला नेम. प्रसाद. आता हे कुठले प्रसाद घेऊन आलेले आहेत? सुंदर चेंडू, यॉर्कर, 1 धाव आणि रनआउटच्या गुजारिश होती, पण बॉलर बॉलिंग कसून टाकतोय. चपाळ आणि चतुर बॉलर, जास्ती मेहनत नाही. आपला रनअप त्याचा ॲग्रेशन आहे आणि समोर बॅट्समॅन आहे साने, कस्तुभ साने. धावसंख्या झालेली 9, त्यांचा लकी नंबर. आणि हा डॉट चेंडू. सुंदर विकेट बनवलेला, सुंदर ग्राउंड इनॉग्रेशन केलेलं आहे आणि आता डे नाईट मॅच आहे, म्हणजे लाईटीच्या पण कामं चालू आहेत. सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या इथून बॅट निघाला शॉट आणि हा 1 धाव पूर्ण. धावसंख्या झालेली 10 धावा. आर्यन बॉयज यांची धावसंख्या झालेली आहे 10 धावा. 1 घडी बाद.
तर ह्या ग्राउंड मध्ये जर तुम्हाला टार्गेट पाहिजे तर 50 प्लसच पाहिजे, कारण बॉलर नेम पंकज. लेफ्ट आर्म पंकज हाही सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे. या गोलंदाजाने आपली छाप कोकण, मालवण, शिवाजी पार्क असे भरून ते ग्राउंड मध्ये त्यांनी नाव आपला छाप केलेला आहे. आणि समोरही बॅट्समॅन आहे साने, तोही सुद्धा पंकज आणि साने या दोघांमध्ये भिडत होत आहे आता. सुरेख फटका, चेंडू सीमा रेषापार षटकार. 6 धावांसाठी सानेच्या बॅट मधून निघालेला सुरेख फटका. आता तू तो टाकतोय आणि तो देतोय षटकार. सुरेख अजून एक फटका, षटकार शेवट सीमा रेषा पार. आबीकडून आता मेसेज आलेला आहे की जर 3 बॉल 3 षटकार मारलेत 301 रुपये. बैठक षटकार. बॉलर टाकतोय बॉलिंग टाकक आणि बॅट्समॅन मारतोय षटकार. बैठा तिसरा चेंडू. अविवेक आणि हा सुद्धा चेंडू चाललाय सीमा रेषा पार. खंडित आणि दणदणीत. चेंडू शिल्लक दुसऱ्या ओव्हरची. ओ हो आणि घडी घडी बाद झालेला आहे. बोल्ड क्लिक द बेल्स. बॅकफुटवर तो शॉट त्यांनी परत रिपीट करावा होता. तो बॅकफुटवर जाऊन ढकलायला गेला. चुकी झाली तिथूनच जमा झाला तोच
शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. पंकजचा शेवट चेंडू. पंकजने चांगला कमबॅक केलाय. 3 षटकार खाऊन त्यांनी कमबॅक केलाय. शेवटचा चेंडू. आता बघू पंकज काय टाकतो बाळूला. आणि अजून एक डॉट. 3 चेंडू डॉट आणि 3 चेंडू षटकार. धावसंख्या झालेले 28. शेवटचे 12 चेंडू. धावसंख्या झालेली 28. या 12 चेंडू मध्ये तुम्ही 22 धावांची गरज, म्हणजे धावसंख्या होईल 50. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. बॉलर नेम अजिंक्य. अजिंक्य आलेला आहे. प्रसाद समोर स्ट्राईकवर आहे. प्रसाद. एलबी प्लम एलबी. आणि एलबी घडी बाद झालेला आहे. प्लेयर प्रसाद. पी वर्सेस पी होता. पंकजनी प्रसादला जमा केला डायरेक्ट. एलबी प्लम. अजिंक्य ओ सुंदर असा चेंडू डॉट झाला. षटकाराचा चेंडू होता. चाटी हे मिस झाले. बॅकफुटवर जाऊन 10 चेंडू आहेत. 10 चेंडू मध्ये तुम्हाला 3 किंवा 4 षटकांची गरज आहे. 10 चेंडू मध्ये धावसंख्या 28 झाले. 5 चेंडू तुमचे डॉट आलेले आहेत. टॉम अँड जेरी तुमचा कॅप्टन पाठवा इकडे स्टेज वरती. सुरेख फटका. आणि हा वंडी. फ्रीज मधनं काढा आणि तुम्हाला भेटल वंडी. यानंतरचा सामना धावसंख्या झाली 29. शेवटचे 9 चेंडू शिल्लक. चाटी 9 चेंडू आहेत. त्या 3 चेंडू मध्ये तुम्ही काय करणार आहे? अयोध्या लिजन्स आणि टॉम अँड जेरी. ओ वंडी. घडी ठेवलेली अंडी आणि पाठी गेलेली वंडी कधी विसरू नका. टॉम अँड जेरी कुठं असतील? विजय. हॅलो मिस्टर विजय. कोण आहे? कोण आहे? टॉस उडवला कोण आहे? सलमान का विजय का कोण येतो की नाही का? डायरेक्ट टोपा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि हा खणखणीत होता आणि घडी बाद. चाटीज गॉन. सुंदर असा षटकाराचा चेंडू होता पण चाटीच्या स्टिकरला तो बॉल लागला आणि तो
निघाला 4 धावा. शेवटचा चेंडू त्यांनी वरती टाकला आणि बॅट्समॅननी सुरेख फटका. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली ती 34. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. त्या 7 चेंडू मध्ये तुम्ही आता किती धावसंख्या करणार ते तुमच्यावर आहे. 16 धावांची गरज आहे जर 50 पाहिजे. बॅट्समॅन नेम बॅट्समॅन अरे अपना क्या प्रतीक हाँ प्रतीक भाई बॉलर नेम सागर. बलराज वर्सेस सागर. बलराजला या कंडिशन मध्ये त्याला 7 चेंडू मध्ये 2 तर चिपकवायचेच आहेत. आर्यन बॉयज यांना 7 चेंडू मध्ये 3 षटकांची गरज आहे ताकि ते 50 धावा पूर्ण होईल. बॉल ऑन द स्ट्राइक. आणि लो फुलटॉस होता. लो फुलटॉस. हलका ऑफ ब्रेक व्हेरिएशन. 5 चेंडू शिल्लक. प्रत्येक जरा वार्ता करणार बाळू बरोबर. जरा काय डिसिजन आहे. नाहीतर तो क्रिकेटचा नियम आहे. तू जागेवर थांब मी येतो पळत. आता बाळूला चमत्कार दाखवायच लागेल. 5 चेंडू शिल्लक. 5 षटकारांची खूप गरज आहे. आणि हा टॉपेज आणि घडी बाद. बालू इज गॉन. आणि नावाजलेला खेळाडू 45+ हसन. नावाजलेला खेळाडू हसन खणखणीत षटकार देणारा. काय त्यांच्या बॅटिंग मधून षटकार येतील काय. 4 चेंडू शिल्लक आहेत. काय ते 4 चेंडू मधले 2 चेंडू तरी षटकार मारतील. त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे. उभी आहे. ते मारू शकतात काय ते त्यांच्यावर आहे. आता हा मौका बघा परत नाही भेटत कारण युट्यूब आहे. तुम्हाला विकेट चांगला भेटलाय. आउटफील्ड खूप चांगली आहे. एका दिवसात ते बीएमसी नी काय साफ केली जागा ती मानावं लागेल त्यांना. हॅट्स ऑफ टू यू गाइज. हसन 4 चेंडू शिल्लक. काय त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे की 2 षटकार. सुंदरचा टॅप केला. 1 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या झाली 35. प्रतीक मध्ये तर ती क्वालिटी दिसते. ती मारू शकतो तो षटकार. आणि त्याने मारलेत षटकार इतर भरपूर मारलेत. तीन चेंडू शिल्लक. आणि वाईट का अंपायरच्या डिसिजन. चुकीची दुरुस्ती. वाईड. अंपायरचे डिसिजन कायम राहील. ते वाईड आणि +1. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 37. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अंपायर डिसिजन कायम राहील. बॉल चेंडू सरळ निघाला. प्रतीकला वाटला तो वाईड जाईल पण अंपायरच्या डिसिजननी अंपायरलाच माहित असतं चेंडू कुठं वळतोय आणि काय धडण देतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये 2 षटकारची गरज किंवा 1 षटकारची गरज. मॅच कॅन टर्न अराउंड. सुरेख फटका आणि हा चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं प्रतीक मध्ये ती क्षमता आहे. चेंडू षटकार मारणारे. ग्राउंडच्या बाहेर पाठवला चेंडू. खणखणीत षटकार. सुरेख फटका. 6 धावा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 43. जर हा षटकार गेला तर 49 आणि जिंकायला असणार 50. 1 चेंडू शिल्लक.
काय कोण लावतोय मग डोक्याला तिलक बघूया आता. सुरेख फटका अजून एक खणखणीत आईशुदा चेंडू सीमारेषा पार. मी बोलल्याप्रमाणे तो धाव संख्या झालेली ती 50 टार्गेट दिलेला आहे आणि
अंपायर विनोद. बॉलर नेम चाटी. तुषार 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 रणदिवे. ले भाई जल्दी टेम्पो जल्दी ले देख मत पीछे सीधा चलते रे समझा सीधा रपाटा. सुंदर असा चेंडू. 24 चेंडू 23 चेंडू 49 धावांची गरज. आणि हा वंडी टॉप एज वंडी बॅटची इंद्री किनारा घेऊन वंडी. धावसंख्या झालेली 2 चेंडू 2 धावा. इनसाइड एज 1 धावा अजून धावसंख्या भर धावसंख्या झाली 3. सुरेख फटका दीपेशच्या बॅटीमधून निघालेला चौकार. चेंडू सीमारेच्या बाहेर चौकारासाठी खणखणीत चौकार. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती 7.
हा खणखणीत पहिला चेंडू तुम्ही ललवा दिला तर चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकार सुरेख फटका डिपेजच्या बॅटिंगमधून निघालेला 6 धावा खणखणीत दणदणीत षटकार. कणकणीत अजून एक षटकार का चौकार बघूया आता. एक धाव पूर्ण दुसऱ्याला पण आणि हा 2 धाव पूर्ण झालेले आहेत. धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती 17 धावा. 1 आणि 7 17. अभी वो खतरा किसको हो सकता है? खतरे की घंटी किसको हो सकती है? आमने वाली टीम को या आमने वाली टीम को? आणि हा अजून एक षटकार आणि चेंडू सीमारेच्या बाहेर दीपेच्या बॅटिंगमधून. नो चेंडू हलका अब इसको डालने की जरूरत है क्या? ये पांग्या बॉलिंग आणि खणखणीत एक धाव पूर्ण. काय दुसरा पण झाला. तिसऱ्याला आणि हा चौकार. मिसफिल्ड कॉम्बिनेशन. बघा तुम्ही 50 मारून सुद्धा तुम्ही प्रेशर मध्ये दुसरी ओव्हर आहे. आणि या खणखणीत अजून एक षटका बंटीच्या बॅटिंग मधून. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 34 धावा 34. म्हणजे तुम्हाला आता 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये सचिन उर्फ तात्या यांची ओव्हर मागणी गेली. त्या ओव्हर मध्ये रन आलेले आहेत किती? 25 धावा आलेले आहेत त्या ओव्हर मध्ये. 25 धावा दिलेले तात्या यांनी. ते गोलंदाज चांगले आहेत पण हाय फुलटर्स लो फुलटर्स आणि त्याच्या ह्याच्यामध्ये
बंटी हाही सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे. या गोलंदाजांनी पण भरपूर कीर्तिमान केली आहे आणि या गोलंदाजांनी कमबॅक करावं लागेल. या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे कमबॅकची. बंटी पत्रिके आणि हा खणखणी षटकार होता, प्रयत्न होता, पण तो चेंडू गेलाय. मी तुम्हाला पहिलं सांगितलं बंटीला मारणं खूप कठीण आहे. तुम्ही त्यांना हलक्यामध्ये घेऊ नका किंवा तो तुम्हाला हलक्यामध्ये देणार नाही. बॉलर होते फिर दूसरी ओर करायची. वो लाल में अपनी लाल करते हमेशा ऐसे. वो सीरीज भी हम लोग कितने ऐसे हारे. बंटी चतुर आणि चप्पाळ गोलंदाज बंटी. ह्याला जर तुमच्या ह्याच्यानी ह्याची ओव्हर सुंदर अशी ओव्हर 2 धाव झालेले. 2 चेंडू मध्ये 2 धाव. बॅट्समॅन बंटी आणि बॉलर पण बंटी. 2 बंटी आणि दोनों ही खतरे की घंटी है. ओहो हो, इसको बोलते हैं टेक्निक बॉलर. दिमाग से त्याला माहित आहे चेंडू कुठं जाणार आहे आणि कुठं टाकायचं आहे. बंटी हा असा गोलंदाज आहे दर 3 महिन्यानंतर त्याचे शूज चेंज होतात. सुरेख फटका आहे बंटीच्या बॅटिंगमधून आणि हा गडी बाद झालेला आहे. खणखणीत बंटीनी बंटीला बाद केलंय. बघा आता बंटीनी बंटीला बाद केलेलं. धाव संख्या झालेली आहे कमी. तेरा धावांची गरज. 13-7. लेफ्टी स्वप्नील. सोप्या वाय सोप्या नावातल्या खेळाडू वाय. नवीन बॅट्समॅन स्वप्नील हाय सुद्धा नावातलेला खेळाडू आहे. बिग हिटर समोर आणि मिड विकेट. प्रेमनगरचा सुमित ढेकले. ह्याच्यामध्ये क्षमता आहे ती मारू शकतो. ओहो आणि हॅट्रिक बॅट्रिक इटलेले बंटी यांनी तात्याची इज्जत वाचवली त्यांनी आणि हॅट्रिक. 6-13 2 षटकार कंपल्सरी आहेत
हॅट्रिक, प्रॉपर यॉर्कर. तोही सुद्धा चांगला बॅट्समॅन स्वप्नील, त्याला यॉर्कर चान्सच नाही बॅट टाकायचा. पेटीमा राखी दे, पेटीमा आपी दे बॉल होता तो, आणि बंटीनी ती मॅच परत जिवंत केली. आता शेवटची ओव्हर कोण टाकेल? कुठं मॅच होती 14 बॉल 16ची मॅच. आता ती मॅच झाली आहे ती 7 चेंडू मध्ये 13. सात चेंडू मध्ये 13. मेरा नाम है लवेश मेहरा, कर दूंगा सबको भैरा. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. आणि हा प्रतीक, नवीन गोलंदाज प्रतीक, प्रतीक मध्ये ती क्षमता आहे. आणि समोरील दीपेश 3. दीपेशनी 2 षटकार आणि 1 चौकार मारून तो स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वर आहे. आता दीपेश मध्ये क्षमता आहे आणि प्रतीक मध्ये क्षमता आहे. आणि दीपेश मॅन फ्रॉम प्रेमनगर, प्रतीक मॅन फ्रॉम पोलीस कॅम्प. दोघही डेंजर आहेत, दोघही एकमेकांशी. क्या प्रतीक मॅच निकाल सकता है? क्या दीपेश मॅच काढू शकतो? बॉलर प्रतीक, बॅट्समॅन दीपेश. हा आई शपथ, इथं ड्रॉप झाली वाटतं कॅच का काय? ड्रॉप झाली आणि 2 रन पूर्ण झालेले आहेत. प्रतीकनी जजमेंटनी चेंडू टाकलेला, त्याला माहित होता बॅट्समॅनचा डिस्टन्स लांब पडेल मिड विकेट लेग साइड खेचायला. त्यांनी तो चेंडू बरोबर टाकून तो दिला, ओव्हरपीच दिला, ताकि तो कॅच साठी. हा कॅच वाला चेंडू होता, पण तुम्ही अशी कॅच मिस नाही करायची होती. सुंदर असा दीपेशने 2 धाव पूर्ण केलेली. 5 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. आणि हा टॉप एज कटोरा. अयोध्या लेजेंड्सचे कॅप्टन कुठे असतील जरा माईकचा ताबा घ्यावा प्लीज. अयोध्या लेजेंड्स, आता 1 षटकारची गरज आहे. दीपेश काय प्रतीक देऊ शकतो? नाही देणार. काय दीपेश मारू शकतो का मारणार? त्याच्यावर आहे. 1 षटकार की मॅच है ये. आणि हा टॉपेज आणि हा कॅच घड़ी बाद. मिड कैच जीतो मैच था और यहाँ पे कैच ले लिया है. बाप नंबरी बेटा 10 नंबरी. चेंडू मध्ये 10 धावांची गरज. तीन में 10, 10 का लक्स. पैडी, पैडी वर्सेस प्रतीक. डबल पी, डबल पी आणि षटकार. षटकारच्या शिवाय काही नाही. 3 चेंडू 10 धावांची गरज. आणि 1 धाव आणि 1 कटोरा. 2 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. बॅट्समॅन नेम भाई समीर. समीर समीर क्या समीर मार सकता है? 2 चेंडू में 9 रन. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चेंडू. सुंदर अशी प्रतीक बॉलिंग करतोय. 2 चेंडू मध्ये 9 धावा. 4 चेंडू मध्ये 4 धावा आलेले आहेत.
आणि हा अंपायर डिसीजन वाइड। घर में रखो टाइट तो आपको मिलेगा ये वाइड। आठ धावांची गरज, 2 चेंडू मध्ये 8 धावा, 2 चौके। आणि हा खणखणीत आणि अरे आई शपथ जजमेंट चुकीचा। आई ना चेंडू चौकार। 4 धावांसाठी एक चेंडू 4 धावांची गरज। अरे आईश अरे अरे आणि काय 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 चाललंय काय? कंपल्सरी चेज आहे पण आता काय सध्या अंपायर डिसिजन। अच्छा अडवलाय साने यांनी अडवलेला वाटतं चेंडू का काय? गुड स्टफ सानेला तुम्ही आता